मय सब जग जाने, करहु प्रणाम जोरि जुग पानी। सिया राम मय सब जग जाने, करहु प्रणाम जोरि जुग पानी। या साऱ्या जगामध्ये खऱ्या भक्ताला, खऱ्या संताला सगळे देवच वाटतात. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. कोणी दिसो ते जगाला आपलं स्वरूप समजतात. हे विश्वाचे माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणच आहोत. हे सर्व विश्व जग त्यांना आपलंच वाटतं. हे विश्वाचे माझे घर, माऊली म्हणतात हे विश्व माझं घर आहे. पण घर वेगळं आणि आपण वेगळं असं वेगळी दिसते तिथं थोडी. आणि शेवटी मग उत्तरार्धात माऊली बोलतात की तो चराचरच झाला. हे चराचर म्हणजे माझं स्वरूपच आहे. पण जे जे भेटे हो ते ते वाटे भगवंत. जे दृश्य दिसेल ते आपणच आहोत. सगळा देवच आहे. देवाला सोडून एकही ठाव नाही. अशी ज्याची मती, अशी ज्याची बुद्धी झालेली असते आणि म्हणून सतत ते देवाच्या स्वरूपामध्ये समरस राहतात. देवाचं मूळ स्वरूप तसं सच्चित आनंद हे देवाचं मूळ स्वरूप आहे. की भगवान परमात्मा सत आहे, की ज्या तत्वाला कालाने अंत नाही, देशाने अंत नाही, वस्तूने अंत नाही. आणि जे तत्व आनंद स्वरूप आहे, सच्चित, चित म्हणजे ज्ञान स्वरूप. जे अविनाशी तत्व आहे, ज्या तत्वाला नाश नाही, जे ज्ञान रूपच आहे. आणि आनंद म्हणजे आनंदच. हे तिन्ही देवाला सोडून राहत नाहीत. हेच भगवंताचं मूळ स्वरूप आहे. अशा तत्वाशी संत समरस होतात, समरस राहतात. आणि नाम देखील ते सोडत नसतात. मंत्र स्वरूपाशी समरस असतंच, पण ते भगवंताच्या नामाला सोडत नसतात. भक्त हा नामाला सोडत नसतो. भक्त हा देवाला सोडत नसतो. जसा देव श्रेष्ठ तसं देवाचं नाम देखील श्रेष्ठच आहे. पण नामासारखं जगामध्ये काय आहे हे तत्त्व त्यांनी जाणलेलं असतं. बाकी किती